तिजोरीच्या चाव्या माझ्या हातात आहे. माझ्या माणसाला काट मारली तर निधीला काठ. तुझ्या काय बापाच्या घरचा आहे? हे अजित पवार, तू काय तुझ्या बापाच्या घरचा आणलंय का? का हा खजिना तुझ्या बापाचा आहे का? हे शब्द वापरत ओमराजे निंबाळकर थेट अजित पवारांवरती संतापले. नेमकं घडलंय काय आपण पाहणार आहोत. तर नमस्कार, मी राज मोरे तुमच्या सर्वांचं स्वागत करतो व्हायरल बातमीवरती. मित्रांनो, सध्या आपल्याला माहित आहे महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागलेल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवरती नगर परिषद, नगरपालिका अशा अनेक निवडणुका होताना दिसत आहे आणि त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष आपापल्या त्या ठिकाणी पक्षांचे जे काही सभा असतील किंवा त्यासोबत रॅल्या असतील हे काढण्यामध्ये मग्न आहे आणि त्यामध्ये प्रत्येक जण एकमेकावरती टीका टिप्पणी करताना दिसत आहे. परंतु गेल्या काही दिवसापूर्वी ओमराजे निंबाळकर यांनी एका भाषणामध्ये एका सभेमध्ये बोलत असताना अजित पवार यांचा बाप काढलाय. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकारण पुन्हा एकदा तापले आणि सगळीकडे वेगवेगळ्या चर्चा होताना दिसत आहे. अजित पवारांवरती एकाच महिन्यात 2 वेळा घाव घालण्यात आले. एक ओमराजे निंबाळकर आणि दुसरा जो आहे त्यांच्याच पक्षातील व्यक्ती त्यांचा पक्ष सोडून नंतर भाजपमध्ये गेला आणि थेट अजित पवारांना चॅलेंज द्यायला लागला. आणि हे संपूर्ण अजित पवार यांच्या भोवती का घडतंय? तर सर्वात अगोदर प्रकरण पाहूया आपण ओमराजे निंबाळकर यांचं. मित्रांनो, सध्या सगळीकडे प्रचार सभा चालू आहे, त्यामुळे वेगवेगळ्या पक्षाचे वेगवेगळे नेते वेगवेगळ्या गोष्टी बोलताना दिसत आहे. कोणी आश्वासनं देत आहे तर कोणी टीका टिप्पणी करताना आपल्याला दिसत आहे. त्यातच अजितदादा पवार हे जे आहेत त्यांचे भाषण आपल्याला नेहमीच माहीत असतात. ते स्पष्टपणे बोलत असतात किंवा त्यांच्या अशा अनेक वक्तव्य असतात जे सोशल मीडियावरती नेहमीच व्हायरल होतात. तर एका प्रचार सभेमध्ये बोलत असताना त्यांनी त्या ठिकाणी थेट वक्तव्य केलं, जर माझ्या माणसावरती खोडा मारला तर तिकडे तुमच्याकडे येणाऱ्या निधीवरती खोडा मारला जाईल. म्हणजे सरळ सरळ अजितदादांचं म्हणणं होतं, माझा माणूस निवडून नाही आला किंवा माझ्या व्यक्तीवरती, माझ्या नेत्यावरती जर कोणी त्या ठिकाणी खून मारली किंवा नकार दिला तर त्या मतदारसंघाला आम्ही पैसे देणार नाही. जेव्हा ही गोष्ट ओमराजे निंबाळकर यांना समजली तेव्हा त्यांनी त्या ठिकाणी थेट संताप व्यक्त केला आणि त्यावरती ते त्या ठिकाणी थेट अजित पवारांबद्दल बोलत असताना म्हणाले की आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री बोलत होते की जर माझ्या माणसांवरती फुली मारली तर थेट तुमच्या निधीवरती देखील फुली मारली जाईल. तर तो जो निधी आहे तुझ्या बापाच्या खजिन्यातून आणतो की काय, असं शब्दामध्ये त्या ठिकाणी ओमराजे निंबाळकर यांनी अजित पवारांवरती टीका केली. तर चला पाहूया ओमराजे निंबाळकर काय म्हणालेत. परंतु पुन्हा एकदा तुम्हाला विनंती असेल, आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.